नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. SYB इकॉनॉमिक जनरलच्या आजच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये मी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आपला आजचा टॉपिक आहे मीनिंग अँड क्लासिफिकेशन ऑफ इकॉनॉमी. अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण किंवा प्रकार असा आपला आजचा अभ्यासाचा टॉपिक. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरच्या आपल्या पहिल्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये तिसऱ्या सेमिस्टरला कोणते 3 प्रकरणं असतील, आपला अभ्यासक्रम या सत्रासाठी कोणता असेल याची सविस्तर चर्चा आपण केली होती. आणि त्या 3 प्रकरणांपैकी पहिल्या प्रकरणाला आज आपण सुरुवात करतो आहे. हे बघा, हे आहे आपलं पहिलं प्रकरण, भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतातील मानव संसाधन. इंडियन इकॉनॉमी अँड ह्युमन रिसोर्सेस इन इंडिया. पहिल्या प्रकरणातला आजचा अभ्यासाचा हा आपला पहिला टॉपिक, अर्थव्यवस्था, अर्थ आणि वर्गीकरण किंवा प्रकार. मीनिंग अँड क्लासिफिकेशन ऑफ इकॉनॉमी. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र जनरलसाठी 1980 नंतरची भारतीय अर्थव्यवस्था असं आपल्या पेपरचं शीर्षक आहे. इंडियन इकॉनॉमी सिन्स 1980 असं हे आपल्या पेपरचं टायटल आहे. आणि या पेपरच्या तिसऱ्या सत्रासाठी जे 3 प्रकरणं आहेत त्या 3 प्रकरणांपैकी पहिलं प्रकरण आणि त्याच्यातला आजचा आपला अभ्यासाचा टॉपिक. आपल्याला नेमकं अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेची भूमिका काय असते, जगातील वेगवेगळ्या राष्ट्रांनी ज्या वेगवेगळ्या अर्थव्यवस्था स्वीकारलेल्या आहेत अशा अर्थव्यवस्थांचे नेमके प्रकार कोणते, हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आज आपण अभ्यासतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठाची जी 60 मार्काची परीक्षा होईल त्यामध्ये 2 मार्कासाठी अर्थव्यवस्थेचा अर्थ विचारला जाईल, व्याख्या विचारली जाईल. अर्थव्यवस्थेचे प्रकार किंवा वर्गीकरण स्पष्ट करा असा एक टिपसाठी प्रश्न विचारला जाईल. नाहीतर त्या प्रकारांमध्ये एखाद्या अर्थव्यवस्थेचा अर्थ विचारला जाईल, तिची व्याख्या विचारली जाईल. म्हणजे नक्कीच या टॉपिकवर विद्यापीठाच्या अतिशय महत्त्वाच्या परीक्षेत 4 मार्कासाठी आपल्याला नक्की प्रश्न विचारला जाईल. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरच्या अभ्यासामध्ये आपण ह्या ज्या काही PPT आहेत आणि PPT मध्ये जे काही व्याख्या, जे काही मुद्दे दिलेले आहेत ते काळजीपूर्वक बघायचे, काळजीपूर्वक वाचायचे आणि त्याचं जे आम्ही विश्लेषण करतो त्याच्याकडे अगदी बारीक लक्ष आपण द्यायचं आहे, काळजीपूर्वक ऐकायचं आहे. तर अर्थव्यवस्था म्हणजे काय त्याचा अर्थ आधी बघू.
आता अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था असे वेगवेगळे दोन शब्द आहेत. या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे? अर्थशास्त्रामध्ये नेमका कशाचा अभ्यास केला जातो? अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं काय अभ्यासलं जातं? अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था याला इंग्रजीमध्ये बघा, अर्थशास्त्राला इकॉनॉमिक्स असं म्हणतात आणि अर्थव्यवस्था इकॉनॉमी याला मराठीमध्ये अर्थव्यवस्था असं म्हणतात. अर्थव्यवस्था हा जो मराठी शब्द आहे याला अर्थप्रणाली असे एक मराठी नाव आहे. अर्थप्रणाली किंवा याला अजून अर्थव्यवस्थेला यंत्रणा असंही म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला इकॉनॉमी आणि म्हणून इकॉनॉमिक्स अँड इकॉनॉमी याच्यामध्ये नेमका काय फरक आहे तो या ठिकाणी आपण अभ्यासू. आता अर्थशास्त्र म्हणजे काय? नेमकं अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या केल्या आहेत त्या आपण FYBA ला असताना अभ्यासल्या आहेत. अर्थशास्त्राचा अभ्यास करताना FYBA ला प्राध्यापक रॉबिन्सन यांची अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहिली होती. ते काय म्हणत होते की अर्थशास्त्र हे मानवाच्या ज्या अमर्यादित गरजा आहेत ह्या अमर्यादित गरजा दुर्मिळ साधनांद्वारे भागविण्यासाठी माणसाची जी आर्थिक वर्तणूक होते त्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रात होतो. म्हणजे त्यांची व्याख्या अशी होती की अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ साधण्याच्या दृष्टिकोनातून मनुष्याकडून जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र होय. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की मनुष्याच्या गरजा अनंत आहेत, असंख्य आहेत. मात्र त्या असंख्य गरजा पूर्ण करण्यासाठी जी साधने उपलब्ध असतात ती मात्र मर्यादित असतात, ती दुर्मिळ असतात. आणि म्हणून या दुर्मिळ साधनांद्वारे अमर्यादित गरजा, असंख्य गरजा कशा भागविल्या जातात त्याच्यासाठी मनुष्य काय धडपड करतो, त्यासाठी त्याची जी काही वर्तणूक होते, हालचाल होते, त्याचा अभ्यास अर्थशास्त्र करते. अशी एक रॉबिन्सनची व्याख्या आपण FYB ला असताना पाहिलं होतं. आणि म्हणून अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय? आता अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय? अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था यांच्यातील संबंध सामान्यतः अर्थशास्त्रीय सिद्धांत आणि त्याचा व्यावहारिक उपयोग या स्वरूपाचा असतो. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये सिद्धांत तयार केले जातात, सिद्धांतांचा अभ्यास केला जातो आणि अर्थव्यवस्थेमध्ये अर्थशास्त्राने तयार केलेले मांडलेले सिद्धांत अर्थव्यवस्थेचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी
किंवा अर्थव्यवस्थेचे जे वेगवेगळ्या समस्या असतात त्या समस्या दूर करण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये अर्थशास्त्रातील सिद्धांतांचा उपयोग केला जातो. म्हणजे आपलं लक्षात आलं असेल की अर्थशास्त्रामध्ये शास्त्रीय शोध, शास्त्रीय अर्थशास्त्रीय सिद्धांत मांडले जातात, त्याचा अभ्यास केला जातो आणि ते सिद्धांत, तो अभ्यास अर्थव्यवस्थेचे जे काही वेगवेगळे प्रश्न असतात, आर्थिक प्रश्न असतात, अर्थव्यवस्थेच्या ज्या काही समस्या असतात, अर्थव्यवस्थेच्या समस्या म्हणजे दारिद्र्य, बेरोजगारी, किंमत वाढ, किंमत घट, तेजीमंदी, या अशा प्रकारच्या समस्यांवर अर्थशास्त्रीय सिद्धांतांचा उपयोग करून त्या दूर केल्या जातात. असा या ठिकाणी आपल्याला फरक सांगता येईल अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये सिद्धांतांची मांडणी केली जाते, अर्थशास्त्रामध्ये सिद्धांत तयार केले जातात आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्या सिद्धांतांचा वापर अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. त्याचा उपयोग अर्थव्यवस्थेच्या समस्या सोडवण्यासाठी केला जातो. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की नेमका अर्थव्यवस्था म्हणजे काय, की दुर्मिळ साधनांद्वारे अमर्यादित गरजा भागविण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था होय. बघा, रोजच्या व्यवहारामध्ये सर्व लोकांकडून अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, अमेरिकेची अर्थव्यवस्था, या देशाची अर्थव्यवस्था, त्या देशाची अर्थव्यवस्था, असे शब्द नेहमी बोलले जातात. तर नेमकं अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय, अर्थव्यवस्थेचं कार्य कसं चालतं, कशासाठी ही अर्थव्यवस्था असते, तर जगामध्ये कोणतीही अर्थव्यवस्था असो, जगातला कोणताही देश असो, निसर्गाने त्या देशांना साधनं दुर्मिळ दिलेली आहे. गरजा भागवण्यासाठी, उत्पादन करण्यासाठी जी काही वेगवेगळी साधने लागतात ती नैसर्गिक निर्मित असतात, मानव निर्मित असतात. ती सर्व साधने दुर्मिळ असतात, मर्यादित असतात. मात्र देशातील लोकांच्या अर्थव्यवस्थेच्या गरजा अमर्यादित असतात. अमर्यादित गरजा भागविण्यासाठी किंवा अमर्यादित गरजा पूर्ण करण्यासाठी दुर्मिळ साधनांद्वारे त्या कशा पूर्ण केल्या जातील. म्हणजे एका बाजूला अर्थव्यवस्थेच्या लोकांच्या गरजा अनंत आहेत, असंख्य आहेत. देशातील लोकांच्या अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे उद्दिष्ट पूर्ण करायचे, इच्छा पूर्ण करायचे, त्यासाठी लागणारी साधने मात्र कमी आहेत. आणि अशा कमी साधनातून, मर्यादित साधनातून जास्तीत जास्त गरजा कशा भागवायच्या, याच्यासाठी काहीतरी एक व्यवस्था उभी करावी लागते, व्यवस्था निर्माण करावी लागते, एक यंत्रणा तयार करावी लागते. आणि ती व्यवस्था किंवा ती जी यंत्रणा त्या त्या देशामध्ये स्वीकारलेली असते त्या व्यवस्थेला अर्थव्यवस्था असं म्हणतात. उदाहरणार्थ, गरजा भागवण्यासाठी साधनं दुर्मिळ आहेत असं जे आपण म्हटलं, म्हणजे नेमकं काय. जसे की देशामध्ये पोलाद हे साधन आहे, ही वस्तू आहे, ही कशी आहे, मर्यादित आहे. मात्र पोलाद या साधनाचे पर्यायी उपयोग होतात. म्हणजे तो एकाच कामासाठी वापरला जात नाही,
अनेक उपयोगासाठी त्याचा वापर होतो, अनेक कामांसाठी त्याचा वापर होतो, अनेक वस्तू तयार करण्यासाठी पोलादाचा वापर होतो. जसे की पोलादपासून वाहनांचे चेसेस तयार केले जातात, त्याचे बाग तयार करता येतात, घरासाठी खिडक्या तयार केल्या जातात, वेगवेगळ्या वाहनांचे पार्ट्स तयार केले जातात. असंख्य ठिकाणी पोलादाचा वापर होतो, बांधकामामध्ये त्याचा वापर होतो. आणि म्हणून अनेक ठिकाणी या पोलादाची आपल्याला गरज पडते. मात्र जेवढी पोलादाची गरज आहे तेवढं पोलाद उपलब्ध नाही. ते कसं हे साधन मर्यादित आहे. आणि मग या पोलादाचा वापर कोणत्या कामासाठी आधी करायचा, किती करायचा, असा प्रश्न पडतो. याला आर्थिक प्रश्न असं म्हणतात. साधनं दुर्मिळ, गरजा मर्यादित, आणि त्याच्यापुढे मानवापुढे, देशापुढे जो प्रश्न निर्माण होतो त्याला आर्थिक प्रश्न म्हणतात. म्हणजे कोणत्या महत्वाच्या गरजा आहेत, कोणत्या प्राथमिक गरजा आहेत की त्याच्यासाठी किती टक्के पोलाद वापरायचं, नंतरच्या कमी महत्वाच्या कामासाठी किती टक्के पोलाद वापरायचं, अशा वेगवेगळ्या कामासाठी या दुर्मिळ साधनांची विल्हेवाट लावावी लागते, वाटणी करावी लागते. नेमकी ती कशी करायची, गरजांची निवड कशी करायची, कमी महत्वाच्या गरजा कोणत्या, अति महत्वाच्या गरजा कोणत्या, आणि त्याच्यासाठी किती हे साधन वापरायचं, पोलाद वापरायचं. तर याच्यासाठी एक देशामध्ये प्रत्येक या दुर्मिळ साधनांच्या वापरासाठी प्रत्येक देशातील सरकारला एक व्यवस्था उभी करावी लागते, आणि त्या व्यवस्थेलाच अर्थव्यवस्था असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा मुद्दा लक्षात आला असेल की अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय. अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. FIBA ला त्या सविस्तर अभ्यासल्या होत्या. या ठिकाणी मी त्या सर्वच व्याख्यांचा उल्लेख करणार नाही, पण एका व्याख्येचा मात्र या ठिकाणी मी जरूर उल्लेख करेन. प्राध्यापक केन्स यांनी जी अर्थशास्त्राची व्याख्या केली, आधुनिक अर्थशास्त्रज्ञ आहेत ते, त्यांनी अर्थशास्त्राची आधुनिक व्याख्या मांडली, आणि त्यांचा व्याख्येचा आधार होता विकास, डेव्हलपमेंट बेस. आर्थिक विकासाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, अशी त्यांची अर्थशास्त्राची व्याख्या होती. आणि म्हणूनच अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास कसा होईल, अर्थव्यवस्थेचं राष्ट्रीय उत्पन्न कसं वाढेल, अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे आर्थिक प्रश्न कसे सोडविता येतील, यासाठी जे उपाय असतात, यासाठी जे सिद्धांत असतात, जी धोरणे असतात, जी तत्वे असतात, त्या सर्वांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून अर्थशास्त्र हे नेमकं काय आणि अर्थव्यवस्था नेमकं काय, हे या ठिकाणी आपलं लक्षात आलंच असेल. आता आपल्याला 2 मार्कासाठी अर्थव्यवस्था म्हणजे काय अशी जी व्याख्या विचारली जाईल विद्यापीठाच्या परीक्षेत, तर त्याची वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या केल्या आहेत त्याच्यातील काही महत्वाच्या व्याख्या या ठिकाणी आपण बघू. बघा, मीनिंग ऑफ इकॉनॉमी, अर्थव्यवस्था म्हणजे काय. असंख्य व्याख्या, पण या ठिकाणी काही महत्वाच्या 2 व्याख्या आपण लक्षात घेऊ. या 2 पैकी एखादी व्याख्या आपल्याला 2 मार्कासाठी विचारले जाईल. अर्थात परीक्षेसाठी काय विचारलं जाईल ते जाऊ द्या, पण अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय, अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं काय कार्य चालतं, हे आपल्याला कायमसाठी लक्षात घ्यावं लागेल. आणि म्हणून या 2 महत्वाच्या व्याख्या बघू. प्राध्यापक ग्रेगरी ग्रासमन या अर्थशास्त्रज्ञाने अर्थव्यवस्थेचा अर्थ सांगितलाय की अर्थव्यवस्था म्हणजे काय.
देशातील व्यक्ती, कुटुंबे आणि उद्योग संस्था हे 3 घटक महत्वाचे असतात. कारण या तिन्ही घटकांमार्फत देशामध्ये उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग हा जो मी कर्सर फिरवतोय या ठिकाणी त्या व्याख्येवर, तिथं आपण लक्ष द्यायचे की देशातील लोक, देशातील कुटुंबे आणि देशातील उद्योग संस्था यांच्याकडून उत्पादन, वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं. ते झालेलं उत्पादनाचं विभाजन होतं. कारण उत्पादन करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक लागतात. आणि भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज, संयोजकाला नफा असं विभाजन त्या उत्पादनाचं होतं. झालेल्या वस्तू व सेवांच्या उत्पादनाचा बाजारामध्ये विनिमय होतो. आणि विनिमय झाल्यानंतर असंख्य उपभोक्त्यांकडून त्या वस्तू व सेवांचा उपभोग घेतला जातो. कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये या 4 आर्थिक घटना फार महत्वाच्या असतात. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये देशातील व्यक्ती, कुटुंबे आणि उद्योग संस्था यांच्यामार्फत उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रिया पार पाडण्यासाठी देशातील विविध घटक व संस्थांना, म्हणजे हे व्यक्ती, कुटुंबे, उद्योग संस्था यांना नीटनेटकं देशामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये वळण लागलं पाहिजे. योग्य वळण दिलं गेलं पाहिजे, योग्य ती दिशा दिली गेली पाहिजे. आणि ती योग्य दिशा या घटकांना देण्यासाठी, त्यांना वळण लावण्यासाठी एखादी व्यवस्था उभी करावी लागते. त्या घटकांना वळण लावण्यासाठी ज्या यंत्रणेचा वापर केला जातो, ज्या व्यवस्थेचा वापर केला जातो, त्यालाच अर्थव्यवस्था असे म्हणतात. काय म्हणतात? ग्रेगरी ग्रॉसमन या व्याख्येकडे नीट लक्ष द्या, वाचा. तुम्हाला मोबाईलमध्ये हे जर बारीक अक्षर वाटत असेल तर व्याख्यान चालू असताना तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्क्रीनशॉट काढू शकता आणि स्क्रीनशॉट काढून तो तुम्ही झूम करून पाहू शकतात, नीट वाचू शकतात. असं करायचंय. ज्या वेळेला तुम्हाला या पीपीटी मध्ये हे बारीक अक्षर समजणार नाही, त्यावेळेला स्क्रीनशॉट काढा आणि ते झूम करून बघा, वाचा आणि लक्षात घ्या की अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय. आता प्राध्यापक लाउक्स यांनी एक सोपी अशी व्याख्या मांडली अर्थव्यवस्थेची. ती अशी आहे की मानवाच्या अनंत गरजा भागविताना, अमर्यादित गरजा भागविताना देशामध्ये जी काही उपलब्ध साधन सामग्री असते, त्या उपलब्ध साधन सामग्रीचा नेमका वापर कसा करायचा, त्याचा योग्य वापर करण्यासाठी देशामध्ये केलेले समग्र आर्थिक व्यवहार, समग्र म्हणजे एकूण, संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग हे जे एकूण व्यवहार होतात एका आर्थिक वर्षामध्ये, एका ठराविक वर्षामध्ये, त्या समग्र आर्थिक व्यवहार म्हणजेच अर्थव्यवस्था होय. तर मानवाच्या अनंत गरजा भागवण्यासाठी देशातील दुर्मिळ अशी साधन सामग्री कशी वापरली गेली पाहिजे आणि त्याद्वारे अर्थव्यवस्थेचे समग्र आर्थिक व्यवहार कसे पार पाडले पाहिजे, त्याच्यासाठी देशात योग्य अशी एक व्यवस्था उभी असली पाहिजे, एक योग्य अशी यंत्रणा असली पाहिजे. आणि त्या यंत्रणेलाच, त्या व्यवस्थेलाच अर्थव्यवस्था असं म्हणतात. तर अर्थव्यवस्था म्हणजे काय, या संदर्भामध्ये आपल्याला या 2 व्याख्या महत्वाच्या असल्यामुळे ते या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहे. आता आपण अर्थव्यवस्थेचे
वर्गीकरण करू किंवा त्याचे प्रकार बघू, क्लासिफिकेशन ऑफ इकॉनॉमी. जे मी म्हटलं की जगामध्ये प्रत्येक देशातील लोक भारतीय अर्थव्यवस्था अशी आहे किंवा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत असं झालं, ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेमध्ये हे व्हायला पाहिजे, अशा जगामध्ये सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांची चर्चा रोज होते. मी असं म्हणतो, अर्थशास्त्राच्या बाबतीत सगळ्यात जास्त चर्चेला जाणारा, सगळ्यात जास्त चर्चा जर कोणत्या शास्त्राची होत असेल जगामध्ये तर ती म्हणजे अर्थशास्त्र. वैयक्तिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर, देश पातळीवर, जागतिक पातळीवर सर्वात जास्त चर्चा ही आर्थिक घटनांची होते, म्हणजेच अर्थशास्त्राची होते. आणि म्हणून जगामध्ये मी म्हटलं सुरुवातीला की किती श्रीमंत राष्ट्र असो, अमेरिका सारख्या आर्थिक महासत्ता असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा निसर्गाने दिलेल्या देणग्या म्हणजे साधने ही दुर्मिळ आहेत. आणि त्या देशाचा विकास करण्यासाठी, त्या देशामध्ये वस्तू व सेवांचं उत्पादन करण्यासाठी, लोकांच्या गरजा भागवण्यासाठी ज्या असंख्य वस्तू व सेवांचं उत्पादन करायचं असतं, त्या वस्तू व सेवांचं उत्पादन करण्यासाठी गरजे एवढी साधनं कोणाकडेही उपलब्ध नसतात. म्हणजे साधनं दुर्मिळ आहेत. म्हणून या दुर्मिळ साधनांचा वापर योग्यरित्या करावा लागतो. त्याची नासधूस होणार नाही, त्याचा गैरवापर होणार नाही. त्याचा वापर होऊन देशामध्ये ज्या काही वस्तू व सेवा तयार केल्या जातील, त्या वस्तू व सेवा देशातील गरीब, श्रीमंत, सर्व स्तरातील लोकांना त्या कशा मिळतील अशी एक व्यवस्था देशामध्ये उभी करावी लागते. आणि जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांनी यासाठी वेगवेगळी व्यवस्था स्वीकारलेली आहे. आणि म्हणून जगामध्ये अर्थव्यवस्थेचे आपल्याला 3 प्रकार दिसतात जागतिक व्यवस्थेनुसार. म्हणजे जगामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांनी, जे मी आधी म्हटलं की व्यवस्था नेमकी कशासाठी, तर ही अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची स्वीकारलेली आहे. तर 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था जगामध्ये आहेत. तसं पाहिलं तर 2च प्रकार आहेत. एक भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि दुसरी समाजवादी अर्थव्यवस्था. पण आज जगामध्ये टोकाची भांडवलशाही कुठे राहिली नाही आणि टोकाचा समाजवाद कुठे राहिलेला नाही. म्हणजे शुद्ध भांडवलशाही किंवा शुद्ध समाजवाद आपल्याला जगातल्या कोणत्याही देशामध्ये आज आढळून येत नाही. आणि म्हणून जगातील सर्वच अर्थव्यवस्था या आता मिश्र स्वरूपाची दिसून येतात. आणि म्हणून जगामध्ये अर्थव्यवस्थेचा आपल्याला 3रा प्रकार सांगता येईल, आणि तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. तर जगाने आपल्या आपल्या देशातील उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या 4 आर्थिक क्रिया पार पाडण्यासाठी ज्या काही व्यवस्था स्वीकारलेली आहे, जी यंत्रणा उभी केली आहे, ज्या यंत्रणेचा स्वीकार केला आहे, त्या 3 प्रकारच्या आहेत. त्याचा अर्थ बघू. एक भांडवलशाही अर्थव्यवस्था. फार पूर्वीच्या काळामध्ये लोकांच्या गरजा साध्या होत्या. लोक भटक्या अवस्थेमध्ये होते. स्वतःच्या गरजा स्वतः भागवण्याचा प्रयत्न करत होते. गरजे एवढे वस्तू सेवांचं उत्पादन करत होते. पण जसजशी मानवाची प्रगती झाली तसतसं मानव हा आपल्या गरजेपेक्षा जास्तचं उत्पादन करू लागला. ते जास्तीचं उत्पादन त्याला विक्री करणं क्रमप्राप्त ठरलं. आणि म्हणून देशामध्ये विक्रेते आणि ग्राहक अशी एक व्यवस्था हळूहळू उभी झाली. आणि मग देशामध्ये त्या वस्तू सेवांचं उत्पादन करणारे उद्योग उभे राहिले. औद्योगिक क्रांती झाली. मोठमोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या. मोठमोठे उत्पादक, मोठमोठे उद्योजक निर्माण झाले. आणि या उद्योजकांकडून फार मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भांडवलाची गुंतवणूक केली गेली. हे मोठमोठे भांडवलदार मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून
मोठ्या प्रमाणावर नफा मिळवू लागले. त्यावेळेला सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असं म्हणत, जुन्या विचारसरणीचे अर्थशास्त्रज्ञ असं म्हणत, क्लासिकल अप्रोच जे अर्थशास्त्रज्ञ आहेत, की देशामध्ये ज्याला ज्या ज्या वस्तूंचं उत्पादन जेवढ्या प्रमाणात करणं शक्य आहे त्याला ते करू द्यावं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप सरकारने करू नये. उत्पादनाचं, विक्रीचं, उपभोगाचं, सर्व नफा मिळवण्याचं सर्व स्वातंत्र्य हे त्या भांडवलदाराला असू द्यावं. सरकारने कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी हस्तक्षेप करायचा नाही. आणि म्हणून मोठमोठे भांडवलदार मोठमोठ्या स्वरूपात असंख्य वस्तू सेवांचं उत्पादन करू लागले. आणि मग उत्पादक, कामगार, विक्रेते, उपभोक्ते असे वेगवेगळे वर्ग निर्माण झालेली एक व्यवस्था उभी राहिली. त्या व्यवस्थेलाच नाव देण्यात आलं भांडवलशाही अर्थव्यवस्था. म्हणजे भांडवलदारांकडून मोठ्या प्रमाणावर देशामध्ये भांडवलाची गुंतवणूक करून मोठ्या स्वरूपाचं उत्पादनाचं कार्य सुरू झालं. आणि ते उत्पादन करण्यासाठी कुटुंबांकडून मोठ्या प्रमाणावर श्रमाची मागणी, त्या श्रमाचा वापर सुरू झाला, श्रमिकांचा वापर सुरू झाला. आणि हे भांडवलदार श्रमिकांना कमी मजुरीवर फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडून काम करून घेत होते, मोठ्या प्रमाणावर नफा मिळवत होते. आणि साहजिकच भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पुढे जाऊन काही दोष दिसायला लागले, की देशातील संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये जे काही संपत्ती आहे त्या संपत्तीचं ठराविक भांडवलदारांच्या हाती ती संपत्ती केंद्रित झाली. आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होऊ लागलं. श्रीमंत हे श्रीमंत होऊ लागले, गरीब हे गरीब झाले. आर्थिक विषमता ही एक मोठी समस्या त्या ठिकाणी दिसून आली. उत्पादक हे कामगारांचं शोषण करू लागले, उत्पादक हे ग्राहकांचं शोषण करू लागले, उत्पादक हे आपल्या मालाची जास्त किंमत आकारून ग्राहकांचं शोषण करीत, उत्पादक हे कामगारांचं किंवा मजुरांचं कमी मजुरीवर जास्त काम करून घेणे, जास्त नफा मिळवणे, या अशा प्रकारचं शोषण हे भांडवलदार करू लागले. मोठ्या प्रमाणावर भांडवलदारांना नफा मिळाल्यामुळे ते अधिक श्रीमंत होत गेले. श्रीमंत आणि गरीब याच्यातली दरी वाढत गेली. देशातील मालमत्तेवर, संपत्तीवर ठराविक लोकांची मालकी निर्माण होऊ लागली. म्हणजे शोषक आणि शोषित असे दोन वर्ग या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाले. वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या माध्यमानं काही ठराविक लोक देशातील असंख्य लोकांचं शोषण करणारे होते. आणि म्हणून शोषक, शोषण करणारे आणि शोषित म्हणजे ज्यांच्यावर हे उत्पादक शोषण करतात, जास्त किंमत आकारतात, कमी मजुरी देतात, जास्त काम करून घेतात, असा अन्याय करतात, त्यांना शोषित असं म्हणता येईल. आणि म्हणून शोषक आणि शोषित असे दोन वर्ग निर्माण झाले. अशा असंख्य या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष या ठिकाणी दिसून आल्यामुळे जगामध्ये उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग हे चार आर्थिक व्यवहारांसाठी समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार काही राष्ट्रांनी केला. समाजवादी अर्थव्यवस्था, सोशलिस्ट इकॉनॉमी, आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेला इंग्रजीमध्ये कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असं म्हणतात. समाजवादी अर्थव्यवस्था नेमकी काय? भांडवलशाहीच्या अगदी विरुद्ध, अगदी दुसरी बाजू. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी अधिकार असतो. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये देशातील वेगवेगळे निर्णय घेण्याचे, उत्पादन करण्याचे, त्याचं वाटप करण्याचे, किंमत ठरवण्याचे, लोकांचे कल्याण करण्याचं देशातील सरकारकडे ती सत्ता असते. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये
सर्व निर्णय हे केंद्रस्थानी असतात, सरकार घेते की देशामध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, किती करायचं, साधन सामग्रीची वाटणी कशी करायची, देशातील लोकांना नेमक्या कोणत्या वस्तू उपभोगासाठी उत्पादित करून द्यायच्या, त्यांना कोणता रोजगार द्यायचा, त्यांना शिक्षण कसं द्यायचं, त्यांचं कल्याण कसं करायचं. म्हणजे सर्व निर्णय या अर्थव्यवस्थेमध्ये सरकार घेते. आणि साहजिकच समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये श्रीमंत आणि गरीब, उत्पादक आणि कामगार, शोषक आणि शोषित असे भांडवलशाहीमध्ये जे दोष असतात ते या ठिकाणी दिसून येत नाही. कारण देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व लोकांना समान संधी या ठिकाणी असते. सगळ्यांना सारख्या प्रमाणात वस्तू मिळतील, सारखा रोजगार मिळेल, सारखं शिक्षण मिळेल. या ठिकाणी कोणामध्ये भेदभाव नसतो. म्हणजे देशातील सर्व समाजाचं कल्याण करण्याची जबाबदारी ही सरकार घेत असते. आणि म्हणून कोणावरही या अर्थव्यवस्थेमध्ये अन्याय होत नाही किंवा एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाचं शोषण केलं जात नाही. पण समाजवादी अर्थव्यवस्था ही वेगाने त्या देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी अकार्यक्षम ठरते. कारण सार्वजनिक क्षेत्र, सरकारचं क्षेत्र हे विकासासाठी अकार्यक्षम मानलं जातं. कारण इथं देशातील खाजगी लोक नफा मिळवण्यासाठी आपलं कार्य करत नाही, तर त्यांना सरकारने जेवढं काम दिलेलं आहे तेवढं काम ते करतात, तेवढा त्याचा आर्थिक मोबदला त्यांना मिळतो. म्हणून देशातील लोकांकडून, उद्योजकांकडून जास्तीचे प्रयत्न, जास्तीचं काम या ठिकाणी केलं जात नाही. म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेची प्रगती धीम्या गतीने होत असली तरी मात्र श्रीमंत आणि गरीब अशी आर्थिक विषमता मात्र या ठिकाणी दिसून येत नाही. आणि म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला वेगाने विकास साधणं शक्य होत नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्था ही वेगाने विकास साधते, परंतु या ठिकाणी आर्थिक विषमता निर्माण होते. आणि म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली तर त्याचेही काही महत्त्वपूर्ण फायदे आहेत, गुण आहेत आणि मात्र काही दोषही आहेत. आणि त्याच्यामुळे जगातल्या काही अर्थव्यवस्थांनी, खास करून आपली भारताची अर्थव्यवस्था, भारताने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा किंवा देशाचा आर्थिक विकास वेगाने साध्य करण्यासाठी 1 एप्रिल 1951 मध्ये आर्थिक नियोजनाला सुरुवात झाली. इकॉनॉमिक प्लॅनिंग ची सुरुवात आपल्या देशामध्ये 1951 मध्ये झाली. आणि 51 ते 55 अशी पहिली पंचवार्षिक योजना आपल्या देशामध्ये सुरू झाली. म्हणजे 1951 मध्ये आपण आपल्या आर्थिक नियोजनामध्ये ही व्यवस्था स्वीकारली, मिश्र अर्थव्यवस्था. जे जागतिक व्यवस्थेनुसार भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था या दोन प्रकाराचा मधील अर्थव्यवस्था आपण स्वीकारली. आपल्याला भांडवलशाहीचे दोष टाळायचे होते, गुण उचलायचे होते. समाजवादी अर्थव्यवस्थेचे काही फायदे ते घ्यायचे होते, समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोष या ठिकाणी टाळायचे होते. आणि म्हणून आपण भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा मधला मार्ग स्वीकारला. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे, मिक्स इकॉनॉमी. आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? की देशामध्ये उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग हे महत्वाचे आर्थिक व्यवहार कोणाकडून पार पाडले जातात? इथं बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खासगी क्षेत्रामध्ये हे पार पाडले जातात, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये हे व्यवहार सरकार पार पाडते. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये मात्र
काही प्रमाणात हे व्यवहार सरकारकडून केले जातात, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये केले जातात, आणि काही वस्तू सेवांचे उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग हे खाजगी क्षेत्रामध्ये केले जातात. आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्था ही सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र या दोघांचे सह अस्तित्व असलेली अर्थव्यवस्था आहे. म्हणजे जे जे काही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग हे 4 आर्थिक व्यवहार पाडले जातात, अर्थव्यवस्थेचा विकास साधण्यासाठी जे जे काही आर्थिक प्रयत्न होतात, हे खाजगी क्षेत्रामध्येही होतात आणि सरकारी क्षेत्रामध्ये होतात, सार्वजनिक क्षेत्रामध्ये होतात. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्पादन करण्यासाठी सरकारी गुंतवणूक करते, सरकारी वस्तू सेवांचं उत्पादन करते, आणि काही प्रमाणामध्ये खाजगी उद्योजक, खाजगी कंपन्या सुद्धा या वस्तू सेवांचं उत्पादन करत असतात. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही ठराविक प्रमाणामध्ये नफा मिळवण्याचा, भांडवल गुंतवण्याचा, उत्पादन करण्याचा अधिकार खाजगी क्षेत्राला दिलेला आहे, आणि काही प्रमाणामध्ये त्याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेला नियंत्रित भांडवलशाही अर्थव्यवस्था असंही म्हणतात. म्हणजे भांडवलशाही आहे, खाजगी क्षेत्राला भांडवलशाहीप्रमाणे कार्य करू दिलं जातं, मात्र ते कार्य करत असताना खाजगी क्षेत्रावर समाजवादाप्रमाणे सरकारचं नियंत्रण असते. म्हणून याला नियंत्रित भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हणतात. मी आधीच म्हटलं की देशामध्ये शुद्ध भांडवलशाही आणि शुद्ध समाजवाद जगामध्ये कुठेही राहिलेला नाही, आणि म्हणून आधुनिक काळामध्ये जगातल्या सर्वच अर्थव्यवस्था या मिश्र स्वरूपाच्या आहे. म्हणजे काही कार्य त्या देशामध्ये सरकार करते आणि काही आर्थिक कार्य ही खाजगी क्षेत्रामध्ये केली जातात. आणि म्हणून जागतिक व्यवस्थेनुसार हे 3 प्रकार आपल्याला दिसून येतात. अर्थव्यवस्थेचे प्रकार हे 3. कारण अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, विकसित, अविकसित, मिश्र, कृषी, उद्योग, असं वेगवेगळे नावं आपण ऐकतो. पण नेमकं ते काय आहे, कशामुळे त्या त्या अर्थव्यवस्थांना ही नावं दिली जातात? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेला हे नाव काय आहे? कारण इथं खाजगी भांडवलदारांची मालकी असते. खाजगी भांडवलदार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात आणि उत्पादन कार्य करतात. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नफ्याला फार महत्व दिलं जात नाही, देशातील लोकांच्या कल्याणाला महत्व दिलं जातं, संपूर्ण समाजाचा हित लक्षात घेतलं जातं, त्यानुसार सरकारी कार्य करते. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने विकास साधण्यासाठी काही प्रमाणामध्ये खाजगी क्षेत्राला अधिकार, आणि मात्र देशातील गरीब लोकांना सुद्धा सर्व संधी मिळाल्या पाहिजेत या क्षेत्रामध्ये, त्याच्यासाठी सरकारचा अंकुश, सरकारचे नियंत्रण असतं, आणि म्हणून याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? की भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आणि समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये या दोन्ही अर्थव्यवस्थांच्या वैशिष्ट्यांचं एकत्रीकरण असलेली अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था होय. असं आपल्याला मिश्र अर्थव्यवस्थेची व्याख्या करता येईल. बघा, मी टॉपिकची सुरुवात केली त्यावेळेला तुम्हाला म्हटलं की नाही टीप विचारली गेली तर एखाद्या प्रकारावर एखादी व्याख्या विचारली जाईल. काय? भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? फक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय? आणि मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? अशी कोणती एक व्याख्या 2 मार्कासाठी विचारली जाऊ शकते, आणि म्हणून याच्याकडे आपण नीट लक्ष द्यायचं आहे. नीट आपल्याला त्या कन्सेप्ट क्लिअर करायचे. जसं जगामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांनी वेगवेगळ्या व्यवस्था स्वीकारलेली आहे, त्या जागतिक व्यवस्थेनुसार जसे हे 3 प्रकार पडतात, त्याप्रमाणे आता विकास, डेव्हलपमेंट या निकषानुसार 3 प्रकार आहेत जगामध्ये अर्थव्यवस्थांचे. डेव्हलपमेंटनुसार जगामध्ये 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था दिसतात. तशा 2च आहेत, विकसित आणि अविकसित.
डेव्हलप इकॉनॉमी, अनडेव्हलप इकॉनॉमी. पण या दोघांच्या मध्येही एक अर्थव्यवस्थेचा प्रकार जो दिसून येतो तो आहे विकसनशील अर्थव्यवस्था. इथं मी मिश्र अर्थव्यवस्था लिहिलेलं आहे. इथं मी मिश्र अर्थव्यवस्था लिहिलेलं आहे. हे चुकीचं आहे. मिश्राऐवजी इथं विकसनशील पाहिजे. इथं विकसनशील पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मी उल्लेख केला आहे लाल अक्षरमध्ये की भारताची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे विकसित पण नाही आणि जगामध्ये ती अविकसित मागासलेली पण राहिली नाही. तिला विकसनशील असं म्हणतात. तिला विकसनशील का म्हणतात ते मी त्याचं विश्लेषण करतो. तर विकासानुसार हे 3 प्रकार आहेत जगामध्ये. वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांनी जो विकास साध्य केला आहे त्या विकासानुसार हे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार विकसित अर्थव्यवस्था. आता विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय की ज्या देशामध्ये, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या राष्ट्राचा, वेगवेगळ्या क्षेत्राचा संपूर्णपणे विकास झालाय. म्हणजे काय, त्या क्षेत्रामध्ये साधन सामग्रीचा पूर्णपणे वापर झालेला आहे, पूर्ण रोजगार आहे, साधन सामग्रीचा पूर्ण वापर होतो आहे, झालेलं उत्पादन मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे, मोठ्या प्रमाणावर नफा मिळतो आहे. नेहमी त्या ठिकाणी तेजीसारखी आपल्याला परिस्थिती दिसून येते. उत्पादन, विभाजन आणि विनिमय उपभोग हे 4 आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर पार पडलेले आहेत. अशा अर्थव्यवस्थांना विकसित अर्थव्यवस्था म्हणतात. अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे जिथं फार मोठ्या प्रमाणावर विकासाला सुरुवात झालेलीच नाही. या अर्थव्यवस्थांमध्ये, देशामध्ये जी काही उत्पादक साधन सामग्री तिचा पूर्णपणे वापर झालेला नाही. बरीचशी साधन सामग्री ही वापराविना पडलेली आहे. तिचा वापर करण्यासाठी या अर्थव्यवस्थांकडे भांडवल नाहीये. या अर्थव्यवस्थेकडे टेक्नॉलॉजी नाहीये. या अर्थव्यवस्थांकडे तशी एक व्यवस्था नाहीये. म्हणजे या अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झालेली गुंतवणूक ही तुटपुंजी आहे, दुर्मिळ आहे. आणि म्हणून तिथं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, गरिबी आहे, भांडवलाची टंचाई आहे, टेक्नॉलॉजीचा अभाव आहे. अशा राष्ट्रांना अविकसित अर्थव्यवस्था म्हणतात. आता बघा, विकसित अर्थव्यवस्था आपल्याला कोणत्या सांगता येतील? जसं की अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे, जापानची अर्थव्यवस्था आहे, काही युरोपियन अर्थव्यवस्था आहेत. या अर्थव्यवस्थांना आपल्याला विकसित अर्थव्यवस्था असं म्हणता येईल की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. देशातील साधन सामग्रीचा वापर जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे. आणि अविकसित अर्थव्यवस्था कोणत्या? अविकसित अर्थव्यवस्थामध्ये बांगलादेश, म्यानमार, त्यानंतर आपल्याला नेपाळ, केनिया या अर्थव्यवस्थांचा उल्लेख करता येईल की जिथं अजून खूप मोठ्या प्रमाणावर विकासाची सुरुवात व्हायची आहे. अजून कुठल्याही प्रकारे वेगाने विकास साधण्याची आधुनिक पद्धत त्या ठिकाणी वापरली जात नाही. वेगवेगळ्या अडचणी त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून जगामध्ये असंख्य अर्थव्यवस्था अजून अविकसित अवस्थेमध्ये आहे. आणि तिसरा प्रकार जो मी म्हटलं या ठिकाणी की मिश्र नाही, हे चुकीचा या लिहिला गेलेला टाईप झालेला. तर तिसरा प्रकार विकसनशील अर्थव्यवस्था, अंडर डेव्हलपिंग कंट्री ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. आणि जगामध्ये अशाही काही अर्थव्यवस्था आहेत की ज्यांचा पूर्णपणे विकास पण झालेला नाही आणि त्या पूर्णपणे मागासलेल्या पण नाही आहेत, बॅकवर्ड पण नाही आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी बऱ्यापैकी गुंतवणूक केली आहे, बऱ्यापैकी उत्पादन वाढ केलेली आहे, रोजगाराच्या संधी निर्माण केलेल्या आहेत, आधुनिक यंत्राचा, तंत्राचा वापर त्यांनी मोठ्या प्रमाणात सुरू केलेला आहे. पण विकसित अर्थव्यवस्थांप्रमाणे त्यांचा उत्पादनाचा वेग नाही किंवा त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न नाही. अजून त्यांना तेवढ्या उत्पन्नामध्ये वाढ करायची आहे. म्हणून हे मधल्या अवस्थेमध्ये ते विकासाच्या मार्गावर आहे.
त्या विकासाच्या प्रवासाच्या मधल्या अवस्थेमध्ये आहे, त्या तिसऱ्या अवस्थेमध्ये. विकासाच्या 5 अवस्था असतात, तिसऱ्या अवस्थेमध्ये आपण आहोत किंवा आपल्यासारख्या काही अर्थव्यवस्था आहेत. आणि म्हणून आज भारताची अर्थव्यवस्था जी आहे विकासाच्या संदर्भामध्ये, विकासानुसार विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, यानंतरच्या लेक्चरला या प्रकरणातला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था कोणती आहे? विकसनशील. तर भारताच्या विकसनशील अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती आहेत? भारत विकसनशील देश आहे, विकसनशील अर्थव्यवस्था आहे, म्हणजे नेमकं काय आहे? तर तिची आपण काही मूलभूत वैशिष्ट्ये जर बघितली तर त्या मूलभूत वैशिष्ट्यांवरून आपलं लक्षात येईल की भारताला विकसनशील राष्ट्र, विकसनशील अर्थव्यवस्था का म्हणतात. कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या भारताने कशी प्रगती केलेली आहे आणि अजून कशी करायची आहे, त्या वैशिष्ट्यांवरून आपल्या लक्षात येईल. तो आपला लेक्चरचा पुढचा भाग असेल, पुढचा टॉपिक असेल भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये. आणि ती ब्रॉड क्वेश्चन म्हणून किंवा 4 मार्काच्या टिपसाठी तो व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक असेल. तो आपण नंतरच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. तर भारताची अर्थव्यवस्था विकसनशील आहे, तिला विकसनशील का म्हणतात ते वैशिष्ट्य अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येणारच आहे. तर अशा पद्धतीने डेव्हलपमेंटनुसार, विकासानुसार जगामध्ये अर्थव्यवस्थेचे हे 3 प्रकार पडतात: विकसित अर्थव्यवस्था, अविकसित अर्थव्यवस्था आणि तिसरं विकसनशील अर्थव्यवस्था. मी कंसात भारत लिहिलंय, म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे. आता उत्पन्नानुसार, म्हणजे जगामध्ये जसं विकासनुसार अर्थव्यवस्थांचे विकसित आणि अविकसित अर्थव्यवस्था असे प्रकार पडतात. नेमका विकास झाला म्हणजे काय? उत्पन्नात किती वाढ झाली, किती उत्पन्न असणं म्हणजे विकसित, किती उत्पन्न असणं म्हणजे अविकसित. तर उत्पन्नानुसार देखील जगामध्ये अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात. आता हे नेमकं उत्पन्न किती, कोणतं, यासाठी एक निकष जागतिक बँकेने आपल्या विकास अहवालामध्ये 2019चा जागतिक बँकेचा, वर्ल्ड बँकेचा हा डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे. त्या जागतिक बँकेच्या विकास अहवालामध्ये त्या बँकेने दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हा निर्देशक लक्षात घेतलाय. यानुसार जगामध्ये या 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था दिसून येतात. 2019 मध्ये त्या राष्ट्रामध्ये दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किती, यानुसार जगामध्ये 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था आपल्याला दिसून येतात. बघा, पहिला प्रकार न्यून उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्था, लो इन्कम इकॉनॉमी. न्यून उत्पन्न, अत्यंत कमी उत्पन्न, कमीत कमी उत्पन्न, न्यून उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्था. आता याच्यासाठी जो निकष आहे जागतिक बँकेच्या रिपोर्टमध्ये, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आता दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे लक्षात घ्या आधी, की एका वर्षभराच्या काळात देशामध्ये ज्या काही वस्तू व सेवांचं उत्पादन होतं त्याचा खर्च वजा न करता, त्या वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च वजा न करता येणाऱ्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, ग्रॉस नॅशनल इन्कम असं ज्याला आपण म्हणतो, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आणि त्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाला, त्या राष्ट्राच्या त्या उत्पन्नाला त्या देशातील लोकसंख्येने भागितले तर प्रत्येकाच्या हिश्श्याला, प्रत्येक माणसाच्या हिश्श्याला, म्हणजेच दरमानसी प्रत्येक माणसाच्या हिस्स्याला त्या राष्ट्राचं किती स्थूल राष्ट्रीय उत्पन्न येतं
त्या दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्नानुसार न्यून उत्पन्न असणाऱ्या अर्थव्यवस्था म्हणजे नेमक्या की $945 पेक्षा कमी दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ज्या देशातील लोकांना मिळते त्या अर्थव्यवस्थांना न्यून उत्पन्न अर्थव्यवस्था असं म्हणतात. म्हणजे ज्या देशातील लोकांना प्रत्येकाच्या हिश्श्याला 945 एवढं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न प्रत्येकाच्या हिस्स्याला येतं. प्रत्येक व्यक्तीचं एवढं उत्पन्न ज्या राष्ट्रामध्ये आहे त्या अर्थव्यवस्थांना न्यून उत्पन्न अर्थव्यवस्था असे म्हणतात. आता इथं डॉलरमध्ये उत्पन्नाची तुलना केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण जगामध्ये जे काही व्यापार चालतो, आर्थिक व्यवहार चालतात, त्याच्यापैकी जवळजवळ 85% व्यापार आणि व्यवहार, खरेदी विक्रीचे, वस्तू व सेवांचे व्यवहार हे डॉलर मार्फत चालतात. अमेरिकन डॉलर. डॉलरला जागतिक चलन असंही म्हटलं जातं. डॉलरमध्ये उत्पन्न मिळवण्यासाठी, ही परकीय गंगाजळी वाढविण्यासाठी आज जगामध्ये सर्वच राष्ट्रांची धडपड सुरू आहे. ज्या राष्ट्राकडे डॉलरच्या स्वरूपात गंगाजळी किंवा हे चलन मोठ्या प्रमाणावर, तो देश श्रीमंत मानला जातो. आणि म्हणून त्या राष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला किती दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न डॉलरमध्ये मिळते यानुसार $945 पेक्षा कमी दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असणाऱ्या अर्थव्यवस्थांना न्यून उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्था म्हणतात. आता दुसरं, मिडल इन्कम, मध्यम उत्पन्न मिळविणाऱ्या ज्या अर्थव्यवस्था आहेत त्या आहेत 945च्या पुढे, म्हणजे बघा 946 ते $12,055 हे त्या देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हिश्श्याला येणारं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे. म्हणजे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ज्या राष्ट्रामध्ये 946 ते $12,055 इतक्या दरम्यान आहे, त्याला मध्यम उत्पन्न मिळविणाऱ्या अर्थव्यवस्था असं म्हणतात. आणि तिसरं आहे उच्च उत्पन्न मिळविणाऱ्या अर्थव्यवस्था, उच्च उत्पन्न असलेल्या, हाय इन्कम, हाय, मोठ्या प्रमाणावर उत्पन्न, दरडोई उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्था. म्हणजे काय की $12,055 पेक्षा जास्त दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ज्या देशातील लोकांचे आहे त्याला उच्च उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्था असं म्हणतात. या उच्च उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्था कोणत्या? जर्मनी, अमेरिका, जपान, युरोपियन देश, युरोपियन देशांच्या अर्थव्यवस्था या उच्च उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्था आहेत. त्यांना श्रीमंत राष्ट्र असे म्हटले जातात, त्यांना विकसित राष्ट्र असे म्हटले जातात. मध्यम उत्पन्न असणारे, उदाहरणार्थ आपला भारतीय अर्थव्यवस्था, ब्राझीलची अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्था ज्या आहेत या दरम्यान आहेत. 946 ते $12,055 दरम्यान त्या देशातील लोकांचं दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न या देशात आहे आणि म्हणून यांना विकसनशील अर्थव्यवस्था असंही म्हणतात, मध्यम उत्पन्न असणारे. आणि न्यून उत्पन्न असणाऱ्या अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये $945 पेक्षाही कमी उत्पन्न त्या देशातील लोकांच्या हिश्श्याला येतं, त्याच्यामध्ये बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, केनिया या अर्थव्यवस्थांचा समावेश होत असतो. तर अशा पद्धतीने उत्पन्नानुसारही जगामध्ये जागतिक बँकेच्या निकषानुसार आपल्याला हे 3 प्रकार दिसून येतात. तर उत्पन्नानुसार अर्थव्यवस्थेचं हे 3 प्रकारात वर्गीकरण.
डेव्हलपमेंटनुसार, विकासनुसार अर्थव्यवस्थेचं हे वर्गीकरण आणि जगाने कायमस्वरूपी जी यंत्रणा स्वीकारलेली, जी व्यवस्था स्वीकारली त्याच्यानुसार हे 3 प्रकार आपल्याला दिसून येतात. तर या 3 प्रकारामध्ये, जागतिक व्यवस्थेनुसार 3 प्रकारामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे, मिक्स इकॉनॉमी आहे, जी आपण 1 एप्रिल 1951 मध्ये आर्थिक नियोजनामध्ये स्वीकारली की भारताचा आर्थिक विकास आपल्याला काही प्रमाणात भांडवलशाही आणि काही प्रमाणात समाजवादी अर्थव्यवस्थाप्रमाणे करायचा आहे. विकासानुसार आपली अर्थव्यवस्था कोणती आहे? मिश्र नाही, विकसनशील. विकसनशील म्हणजे पूर्ण विकसित पण नाही आणि पूर्ण मागासलेली पण नाही. म्हणजे आपण खरं पाहिलं तर विकसनशीलच्याही थोडं पुढे पाऊल टाकतोय. कारण 1991 नंतर भारतात ज्या आर्थिक सुधारणा झाल्या त्यामुळे 21व्या शतकाच्या सुरुवातीपासून भारताने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप वेगाने प्रगती साध्य केलेली आहे, करत आहे. आणि म्हणून भारत हा येत्या काही काळामध्ये विकसित अर्थव्यवस्थांच्या पंक्तीत जाऊन बसेल असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. त्याच्यासाठी मात्र भारतीय अर्थव्यवस्थेच्या जे काही वेगवेगळ्या समस्या आहेत, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही वेगवेगळे महत्त्वाचे गंभीर असे आर्थिक प्रश्न आहेत ते सोडविले गेले पाहिजे. बघा, आपल्या या पेपरचं नाव काय आहे? अर्थशास्त्र जनरल SYB ला हा जो पेपर आहे याचं नाव काय आहे? भारतीय अर्थव्यवस्था 1980 नंतरची भारतीय अर्थव्यवस्था असं पेपरचं नाव आहे. या पेपरचं पूर्वी नाव काय होतं बघा? भारतीय अर्थव्यवस्थेच्या समस्या, प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन इकॉनॉमी. पूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेच्या खूप गंभीर समस्या होत्या, त्या समस्या आपण दूर करण्याचा आता प्रयत्न केलाय. त्यानंतर या पेपरचं नाव होतं भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ इंडियन इकॉनॉमी, पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड असं नाव होतं. आता या CBSE पॅटर्न मध्ये जून 2000 पासून SYBच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाची नवीन रचना झालेली आहे, नवीन अभ्यासक्रम तयार झालेला आहे, तो विद्यापीठाने स्वीकारलेला आहे. आणि त्याच्यानुसार आपल्या अर्थशास्त्र जनरलच्या पेपरचं नाव, G2चं नाव, SYBA साठी अर्थशास्त्र जनरलचा जो पेपर आहे त्याचं नाव 1980 नंतरची भारतीय अर्थव्यवस्था 1980 नंतरची, त्याचा भाग 1 SY ला आणि याच टायटलचा पेपर याचा भाग 2 आपल्याला TY ला असेल. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्था हा अर्थशास्त्राचा जनरलचा पेपर जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांनी बारकाईने अभ्यासले पाहिजे. कारण भविष्यामध्ये ज्या स्पर्धा परीक्षांना आपल्याला सामोरं जायचं आहे त्याच्यासाठी या पेपरची आपल्याला खूप मदत होणार आहे. या पेपरमध्ये जो काही अभ्यास केला जाणार आहे त्याची खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी मदत होणार आहे. म्हणून ज्यांनी SYTY ला या पेपरचा अभ्यास केला नाही आणि भविष्यात जाऊन ते पुढे MPSC UPSC देऊ इच्छितील किंवा ते MPSC UPSC ला सामोरं जातील त्यांना मात्र भारतीय अर्थव्यवस्था हा पेपर अभ्यासावंच लागणार आहे. आणि म्हणून हा पेपर अतिशय महत्त्वाचा आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सर्वच वैयक्तिक राष्ट्रीय पातळीच्या दृष्टिकोनातून. तर अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेचे आपल्याला वेगवेगळ्या निकषानुसार, वेगवेगळ्या बेसनुसार वेगवेगळे प्रकार दिसून येतात. म्हणून कधी आपण म्हणतो की भारताची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे, म्हणजे नेमकं काय? कधी आपण म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे, म्हणजे नेमकं काय? भारतीय अर्थव्यवस्था ही मध्यम उत्पन्न असणारी अर्थव्यवस्था आहे असं जे आपण म्हणतो ते कशासाठी? तर जगामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या निकषानुसार अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात, वर्गीकरण दिसून येतं, त्याचं विश्लेषण या ठिकाणी आपण केलेलं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आजचा आपला अभ्यासाचा टॉपिक कोणता होता? अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याचे प्रकार. अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? पुन्हा सांगतो मी की अर्थशास्त्रामध्ये सिद्धांत तयार केले जातात, सिद्धांतांची मांडणी केली जाते, सिद्धांतांचा अभ्यास केला जातो, धोरणं तयार केले जातात आणि अर्थशास्त्रामध्ये तयार झालेल्या सिद्धांतांचा आणि धोरणांचा वापर अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी,
अर्थव्यवस्थेचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी, अर्थव्यवस्थेच्या समस्या सोडवण्यासाठी, म्हणजे आर्थिक प्रश्न, अर्थव्यवस्थेच्या समस्या म्हणजे काय? दारिद्र्य, बेरोजगारी, किंमत वाढ, तेजी, मंदी, या अशा प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा उपयोग होतो. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था यांच्या अभ्यासातला हा सहसंबंध फार महत्वाचा आहे. आणि म्हणून अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणते, हा आजच्या लेक्चरमध्ये सविस्तर हा भाग आपण अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन टीचिंग प्रोग्रामचा एक फायदा आपल्याला असं सांगता येईल. 2 फायदे आहेत त्याचे महत्वाचे, की आपल्याला एकदा हे लेक्चर समजलं नाही, हा टॉपिक समजला नाही तर पुन्हा आपण ऐकू शकतो. म्हणून तर आम्ही लाईव्ह लेक्चर ऐवजी आपल्याला यूट्यूबवर लिंक उपलब्ध करून आपल्या व्हॉट्सअपला आम्ही सेंड करतो, की ते लेक्चर पुन्हा पुन्हा तुम्हाला ऐकता यायला पाहिजे, तो टॉपिक पुन्हा पुन्हा समजून घेता आला पाहिजे. हा एक फायदा आपल्याला दिसून येतो. आणि आपल्या सोयीनुसार आपण या टॉपिकचं लेक्चर, या विषयाचं लेक्चर किंवा हा भाग अभ्यासू शकतो. 2दा अभ्यासू शकतो. आपला येण्या जाण्याचा वेळ वाचतो. असे काही प्लस पॉईंट या ऑनलाईन टीचिंग प्रोग्रामचे आहेत आणि त्याचे काही मायनस पॉईंट पण आहेत. ते तुम्हाला माहिती आहेत की ऑनलाईन टीचिंगचे मायनस पॉईंट काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मायनस पॉईंट दोष म्हणजे नेट कनेक्टिव्हिटीचा. बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्या ज्या ठिकाणी राहावं लागतं त्या ठिकाणी नेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होत नाही आणि त्याच्यामुळे कंटिन्यू हे लेक्चर चांगल्या पद्धतीने आपल्याला ऐकता येत नाही आणि त्यासाठी आपल्याला बरेच प्रयत्न करावे लागतात. ही अडचण अनेक विद्यार्थ्यांपुढे असेल. तरी सुद्धा कोविड-19चा प्रसार वेगाने होत असल्यामुळे अजूनही आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच आपलं शिक्षणाचं कार्य सुरू ठेवायचं आहे. जोपर्यंत ही कोरोनाची परिस्थिती निवडत नाही आणि जोपर्यंत आपल्याला कॉलेजमध्ये प्रत्यक्ष येणं शक्य होत नाही, तोपर्यंत आपण सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने या अशा प्रकारच्या अभ्यासाचा उपयोग करून घेतला पाहिजे. परीक्षेसाठी तुम्हाला तयार व्हायचंच आहे, अभ्यास करायचाच आहे. SYBला तुमचे पेपर कोणते, त्या पेपरला 3ऱ्या सत्राला अभ्यासक्रम कोणता, त्या पेपरचा CBSE पॅटर्नमध्ये त्याचं नाव नेमकं काय आहे, DSC, DSE, SEC वगैरे जे काही आहे ते, त्याला मिळवावे लागणारे क्रेडिट्स, हा सगळा सविस्तर चर्चा गेल्या लेक्चरमध्ये आपली झालेलीच आहे. आणि या दुसऱ्या लेक्चरमध्ये पहिल्या प्रकरणाचा पहिला आजचा टॉपिक आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे, तर भारताच्या विकसनशील अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती, याचा अगदी बारकाईने अभ्यास आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.